Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Shivaya Namah Om Namah Shivaya. नमस्कार. भगवान शंकराच्या पूजेबद्दल बोलताना एका विशिष्ट पानाचा उल्लेख हमखास होतो, नाही का? हो, बेलपत्र. हजारो वर्षांपासून हे पान श्रद्धेने अर्पण केलं जातंय. तर आज आपण याच बेलपत्राच्या मागची अद्भुत आणि दिव्य रहस्य जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया या साध्या दिसणाऱ्या पानात नेमकं काय दडलंय. पण कधी विचार केलाय की एका साध्या सामान्य पानात इतकी दैवी शक्ती येते तरी कुठून? हे फक्त एक पान आहे की यामागे काहीतरी खूप मोठं, खूप खोलवरचं रहस्य आहे? चला, या संपूर्ण विवेचनात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की बेलपत्राला इतकं पवित्र का मानतात. आपल्या धर्मग्रंथांनुसार बेलपत्र हे अत्यंत शुभ आहे, सात्विक आहे आणि हो, भगवान शंकराला ते खूप प्रिय आहे. असं म्हणतात की बेलपत्र अर्पण केल्याने महादेव लगेच प्रसन्न होतात. बेलपत्राची रचनाच बघा ना, किती विशेष आहे. त्याला त्रिदल असं म्हणतात. का? कारण त्याला 3 पानं एकत्र जोडलेली असतात. आणि ही फक्त 3 पानं नाहीत, तर ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे त्रिमूर्तींचं प्रतीक आहेत. सृष्टीची निर्मिती, तिचं पालन आणि तिचा संहार करणाऱ्या शक्तींचं प्रतीक. इतकंच नाही, तर हीच 3 पानं भगवान शिवाच्या 3 डोळ्यांचंही प्रतीक मानली जातात. आणि म्हणूनच जेव्हा कोणी एक बेलपत्र अर्पण करतं तेव्हा ती फक्त एक साधी क्रिया नसते. ते एका प्रतिकात्मक कृतीतून संपूर्ण सृष्टीच्या शक्तीची पूजा करण्यासारखं आहे. याच विचारात या साध्या पानाचं खरंच सामर्थ्य दडलेलं आहे. बरं, ही सगळी प्रतीकं तर ठीक आहेत, पण यामागे काही कथा आहेत का? या श्रद्धेचा पाया कोणत्या पौराणिक आख्यायिकांवर रचला गेलाय? चला, आता ते पाहूया. एक खूप सुंदर श्रद्धा अशी आहे की बेलाच्या झाडात स्वतः देवी पार्वती वास करतात. त्यामुळेच जेव्हा कुणी शंकराला बेलपत्र अर्पण करतं तेव्हा ती पूजा थेट शिव आणि पार्वती या दोघांनाही पोहोचते. म्हणजे हे पान दिव्य दाम्पत्याच्या पूजेचं प्रतीक बनतं. पण यामधली सगळ्यात महत्वाची कथा आहे ती म्हणजे समुद्रमंथनाची. आपल्याला माहीतच आहे, जेव्हा देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून हलाहल नावाचं भयंकर विष बाहेर आलं. ते इतकं घातक होतं की संपूर्ण सृष्टीचा नाश झाला असता. तेव्हा भगवान शंकराने सृष्टीला वाचवण्यासाठी ते विष स्वतः प्यायलं. त्या विषामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड आग, प्रचंड दाह निर्माण झाला. तो दाह शांत करण्यासाठी देवांनी त्यांना थंडगार गुणधर्म असलेलं बेलपत्र अर्पण केलं. आणि असं म्हणतात की तेव्हापासूनच शिवपूजेत बेलपत्राला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. आतापर्यंत आपण पौराणिक कथांबद्दल बोललो, पण या श्रद्धेच्या मागे काही वैज्ञानिक आधार असू शकतो का? चला, जरा या बाजूनेही विचार करूया. आणि इथेच तर खरी गंमत आहे. बघा, एका बाजूला आपली धार्मिक श्रद्धा काय सांगते की बेलपत्र शांती देतं, महादेवाचा दाह शांत करतं. आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान आणि आयुर्वेद काय सांगतात, तर बेलपत्र्यामध्ये नैसर्गिकरित्या थंडावा देणारे आणि मनाला शांत करणारे गुणधर्म आहेत. म्हणजे इथे श्रद्धा आणि विज्ञान एकमेकांना दुजोरा देताना दिसतायत. किती अद्भुत आहे हे. आयुर्वेदानुसार तर बेलपत्राचे अनेक फायदे आहेत. यात थंडावा देणारे गुणधर्म तर आहेतच, पण त्यासोबतच हे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढवायला मदत करतं. इतकंच नाही, तर आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि हो, मनाला शांत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. बरं, ह्या दिव्य पाण्याचे इतके फायदे आहेत, मग त्याचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी ते अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आणि या पवित्र विधीचं पालन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे पान स्वच्छ आणि ताजं असावं. दुसरं म्हणजे पूर्ण त्रिदल, म्हणजे 3ही पानं एकत्र असलेलं पानच अर्पण करावं. ते कुठेही तुटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, हे पान अर्पण करताना श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तर मग या सगळ्या विधी आणि श्रद्धेचं अंतिम फळ काय मिळतं? आपण आता आपल्या विवेचनाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. असं मानलं जातं की भक्ताला मुख्यत्वे 5 प्रकारचे आध्यात्मिक लाभ मिळतात. कोणकोणते फायदे? तर असं मानलं जातं
की बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते, जीवनाचे अडथळे दूर होतात, मनाला एक प्रकारची शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, आरोग्य, आयुष्य आणि समृद्धी वाढते आणि शेवटी भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. हे सगळं त्या भक्तीचं आणि श्रद्धेचं फळ मानलं जातं. आणि शेवटी या सगळ्याचा सार एकाच विचारात आहे. विधीपेक्षाही त्यामागची भावना खूप महत्वाची असते. दृढ श्रद्धा आणि शुद्ध भक्तीने केलेली कोणतीही पूजा नेहमीच फलदायी ठरते. तर आज आपण पाहिलं की कसं एक साधं पान श्रद्धा, पुराण आणि विज्ञानाला एकत्र जोडू शकतं. पण यातून एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आपल्या आयुष्यात श्रद्धा आणि विज्ञान यांचा संगम कुठे आणि कसा होऊ शकतो, यावर खरंच विचार करण्यासारखा आहे.